नमस्कार। आज आपल्यासोबत वैद्यकीय अधिकारी ज्यांनी की डोकी शासकीय रुग्णालय तसेच पारा येथील रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी आपण सेवा केलेली आहे। तसेच आताच त्यांची तुर्तच एमडी साठी भूल तज्ञ म्हणून नियुक्ती झालेली आहे। त्याबद्दल विश्वमत या टीमच्या वतीने आपण सुरुवातीला त्यांचं अभिनंदन करूया। अभिनंदन मॅडम। धन्यवाद। तर आज आपल्यासोबत प्रियांका राजेंद्र बिटकर मॅडम आपल्यासोबत आहेत। तर त्यांना त्यांच्या आजपर्यंतच्या वाटचालीविषयी आपण विचारणारच आहोत। पण सुरुवातीला मॅडम आपलं बालपणाविषयी आम्हाला थोडक्यामध्ये सांगावं अशी आमची विनंती आहे। प्रथमतः आपल्या न्यूज कडून किंवा तुमच्या वतीनं सर्वांच्या माझ्या पर्सनली माझं एवढं अभिनंदन केलं किंवा माझ्यासाठी वेळ काढून तुम्ही आलाय त्याबद्दल प्रथमतः धन्यवाद। आणि बालपणाबद्दल बोलायचं म्हटलं तर माझं पूर्ण बालपण कळंब या शहरामध्येच गेलं। कळंब शहरामध्ये अतिशय चांगली नावाजलेली शाळा म्हणजे विद्याभवन शाळा, तिथे माझं शिक्षण झालं। प्राथमिक शिक्षण आणि हायस्कूल शिक्षण दोन्ही गोष्टी मी विद्याभवन शाळेतनं घेतलेल्या आहेत। आणि शाळा सोडून मला इतर क्लासेसही होते, जसं की आपण इंग्लिशसाठी क्लास लावतो। कळंबमध्ये इंग्लिशसाठी लहाने सर प्रसिद्ध आहेत, मी त्यांच्याकडे ट्युशन घेतली किंवा इतरही स्कॉलरशिप नव्हते। अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्येही मी सहभाग घेऊन म्हणजे माझं पुढील वाटचालीसाठी मी बेसिक क्लिअर करत राहिले। आणि कळंब शहरामध्ये आपल्या अभ्यासाचं खूप चांगलं वातावरण असल्यामुळे त्या गोष्टीचा फायदा मला खूप झाला नंतर माझ्या 11वी-12वीच्या शिक्षणामध्ये। तर नंतर पुढे 11वी-12वी वगैरे कुठे केली काय? माझी 11वी-12वी लातूर शहरामध्ये झाली, जिथे की नीट परीक्षेचं माहेरघर म्हटलं तरी चालेल आपण। नीट परीक्षेची अतिशय चांगली तयारी म्हणजे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये नीट परीक्षेचं माहेरघर असं म्हटलं तरी आपण हरकत नाही। असं चांगल्या अशा लातूर शहरामध्ये माझं शिक्षण झालं। तिथे म्हणजे नीट साठी आपण 12वीच्या बोर्ड परीक्षेला न महत्व देता नीट साठी आपण एक दिवस कसा महत्वाचा आहे, आपण 365 दिवस किंवा 11वी आणि 12वीचे दोन्ही 365 आणि 365 दिवस कसे युटिलाइज केले पाहिजेत त्या एक दिवसासाठी, त्या 3 तासासाठी। हे नीट परीक्षेमध्ये मला मोठेगावकर सरांचे क्लास होते, नंतर रेड्डी मॅडम आणि हे फिजिक्स साठी विवेकानंद सर, असे 3 ठिकाणी क्लास होते। आणि माझं शिक्षण शाहूला झालेलं, त्याचाही खूप चांगला फायदा झाला। आणि लातूर शहरामध्ये नीट परीक्षेला दर रविवारी 3 एक्झाम देणं आणि 3 एक्झाम पूर्ण वर्षभरात एक आठवड्याला 3 एक्झाम म्हणजे खूप चांगला सराव झाला माझा। आणि त्या गोष्टीचा मला शेवटच्या एक्झाम मध्ये खूप चांगला फायदा झाला। कारण आज आपण पाहतोय की नीटची तयारी असेल, जेईची तयारी असेल, मग त्या समजा तुम्ही नीटची तयारी दिली कशी केली आणि त्या संदर्भात थोडं, कारण बऱ्याच जणांना प्रश्न आहे की बाबा नेमका अभ्यास कसा करावा, कारण एवढे बराच अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस खूप असतो, मग त्याचं तुम्ही मॅनेजमेंट वगैरे कसं केलं? मी एकच सांगेल, सक्सेसफुल होण्यासाठी कन्सिस्टन्सी खूप गरजेची आहे। तुम्ही हुशार असेल पण तुमच्याकडे मेहनत करण्याची तयारी नसेल तर तुम्ही झिरो आहात। कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे। तुम्ही डेली अभ्यास केला पाहिजे, डेली रिव्हिजन केली पाहिजे। आणि असं नाही की 11वी संपली म्हणजे 11वीचा सिलेबस नाही वाचला, 12वी चालू असताना पण आपण 11वीचा सिलेबस थोडा थोडा रिव्हिजन केली पाहिजे, जेणेकरून आपल्या डोक्यामध्ये ते पण थोडंसं राहील आणि हे पण न्यू ऍड होईल। रिव्हिजन खूप महत्वाची आहे, मेहनत खूप महत्वाची आहे आणि कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे। पेपरच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही मेहनत केली पाहिजे आणि होप सोडली नाही पाहिजे। पुढे आपलं एमबीबीएस पण झालेलं आहे, तर ती एमबीबीएस कुठं झालं? आणि माझं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर, म्हणजे ज्याचं आता नाव बदललं आहे रिसेंटली 1-1.5 वर्षांपूर्वी, विलासराव देशमुख गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स लातूर असं करण्यात आलेलं आहे। तिथे माझं 5.5 वर्षांचं शिक्षण झालेलं। आणि नंतर मी मेडिकल ऑफिसर म्हणून 6 महिने ढोकी इथे आणि आता सध्या पारा इथे कार्यरत होते। तर एमबीबीएस करताना एखादा काही अनुभव वगैरे आला का? अगर त्यावेळेस समजा एखादे टीचर वगैरे काही सांगताना काही तुम्हाला काही वेगळं वाटलं का? त्यावेळेस एखादा प्रसंग वगैरे आपल्याला आठवत असेल तर? मला पहिला दिवस आठवतो माझा। पहिला दिवस हा माझा 1 ऑगस्ट 2016 हा माझा पहिला दिवस होता। पहिल्या दिवशी आमची सकाळच्या सेक्शन मध्ये पॅरेंट्स मीटिंग झाली आणि दुपारी लंच ब्रेक झाला। त्यांनी सगळ्या पॅरेंट्सला सांगितलं की तुम्ही जाऊ शकता, दुपारच्या सेक्शन मध्ये तुमचे लेक्चर होते। फर्स्ट इयरला आम्हाला 3 सब्जेक्ट असायचे, अॅनाटॉमी, फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री। तर अॅनाटॉमीच्या 2 ते 3 मध्ये लेक्चर होतं आणि 3 ते 5 मध्ये
ते प्रॅक्टिकल होतं, म्हणजे MBBS साठी जे असतं की डेड बॉडीशी रिलेटेड. मग त्यांनी 2 ते 3 मध्ये लेक्चर घेतलं आणि आम्हाला सांगितलं की 3rd किंवा 4th फ्लोअर असं एक सांगितलं की या साईडला हे एक रूम आहे, तिथे जाऊन तुम्ही सगळे बसा म्हणून. मग आम्ही कारण सगळे पहिला होता, एकतर गव्हर्नमेंट कॉलेजची बिल्डिंग जुनी असतात, पायऱ्या सगळे शोधत शोधत त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी गेलो एका ह्याच्यामध्ये. मग आम्हाला एक मोठा हॉल दिसला, तिथे गेट दिसलं. मग चालत चालत एक लाईन मध्ये, पहिल्या दिवशी कोणाची ओळख नाही, प्रत्येक जण आपापलं चाललंय. मग गेटमधनं एंटर केलं, प्रत्येक जण जायचं आणि मागे सरकायचं. मग मागून येणार की काय होतंय, मग मागचं पण पटकन जायचं की काय बघताय म्हणून. मग गेटच्या मध्ये गेल्यानंतर प्रत्येक जण असं बघितलं की टेबलवर पूर्ण डेड बॉडी ठेवलेला आणि त्या डेड बॉडी ह्या प्रिझर्व केलेल्या होत्या, म्हणजे फॉर्मॅलिटी मधनं बाहेर काढलेल्या होत्या, जेवढ्या वेळ आपलं प्रॅक्टिकल असेल तेवढ्या वेळासाठी. आणि मग प्रत्येक जण पुढे जायचं आणि तो थोडासा एक वेगळा कलर आलेला बॉडीवर किंवा त्या हॉलमध्ये वेगळा स्मेल होता त्या फॉर्मॅलिटीचा, ते बघत असताना. आणि त्यांनी आम्हाला पहिल्या दिवशी असं सांगितलं की 3 ते 5 हा वेळ आहे आणि आम्हाला असं ग्रुप पाडलेले की एका डेड बॉडीला की 10 लोक 15 लोक आणि स्टूल मांडलेले त्या टेबलच्या बाजूनी आणि 2 तास काहीही न बोलता 5 वाजेपर्यंत सगळ्यांनी बसून राहायचं. मग पहिल्या दिवशी 10-15 मिनिट झाले, सगळ्यांची चुळबुळ चालू झाली आणि मोबाईल वगैरे काही काढायचं नाही, बॅग एका बाजूला ठेवायला सांगितलं आणि स्टूलवर पूर्ण राऊंड करून टेबलच्या बाजूनी आणि सांगितलं की काही झालं तरी बॉडी ऑब्झर्व करायची आणि तुमची भीती गेली पाहिजे. आम्ही पूर्ण मान खाली घालून फक्त पायांकडे बघत होतो डेड बॉडीच्या. आमची हिंमतच नाही झाली की गुडघ्याच्या वर बघण्याची पहिल्या दिवशी. पण वेळ म्हणजे ते पण आमच्यासाठी खूप मोठा अनुभव होता की त्यांनी पहिली गोष्ट मला कॉलेजमधली ही आवडली की त्यांनी आम्हाला न सांगता घेऊन गेले. कारण सांगितलं असतं की आपल्याला असं आहे आपलं हे, तर कोणीच तयार नसतं झालं, एकही विद्यार्थी तयार नसतं झालं. त्यांनी सरप्राईजली घेऊन गेले आणि काहीही नसताना, म्हणजे तो आमचा असं की हे अकॅडमिक इयर वाईजचा तो डे नव्हता, तो फक्त जॉईनिंग डे होता, तरी पण त्यांनी तो दिवस युटिलाइज करून की मुलांची हिंमत वाढवावी आपण काहीतरी म्हणून आम्हाला 2 तास डेड बॉडीच्या बाजूनी बसवलं. आणि ते मग असं छोटे छोटे भरपूर अनुभव येत गेले आणि खूप म्हणजे कॉलेजमध्ये असताना खूप हिंमत वाढली, खूप छान अनुभव आले आणि त्यातनं मला आताच्या मेडिकल ऑफिसर या पदासाठी पण खूप फायदा झाला त्या गोष्टीचा. कारण बॉडी बघितलं की सगळेच खूप घाबरतात आणि तुम्ही तर मुलं असल्यामुळे त्यावेळेस ते बॉडीच्या जवळ बसणं म्हणजे तुमच्यामध्ये एक वेगळीच एनर्जी येण्यासाठी किंवा तुम्हाला एक डेअरिंग यावी, त्या बॉडीपासून तुम्हाला भीती तुमची जावी यासाठी नक्कीच हे प्रयत्न केला असाल. यानंतर समजा वडिलांचं वगैरे सहकार्य आपल्याला कोणाकोणाचं या सगळ्या पूर्ण शैक्षणिक कार्यामध्ये कोणाकोणाची मदत झाली किंवा सहकार्य झालं याबद्दल काही? प्रथमतः मी म्हणजे माझा जन्म झाल्यानंतर आम्ही खेडेगावामध्ये राहत होतो. त्यानंतर पप्पांनी हा डिसिजन घेतला की आपण चांगल्या शहरामध्ये स्थलांतर करूया. तो खूप मोठा डिसिजन होता त्यांच्यासाठी, कारण एकमेव ते म्हणजे घरामध्ये एकमेव असं साधन होतं की जे की कमवणारे होते आणि माझे काका छोटे त्यावेळेला शिक्षण घेत होते आणि त्यावेळेला तो निर्णय घेणं खूप मोठी गोष्ट होती कुठल्याही बाबीमध्ये, मग फायनान्शियली असू द्या, मेंटली असू द्या किंवा घरच्या कुठल्याही बाकीच्या अडचणीमध्ये. तो डिसिजन खूप महत्वाचा होता, म्हणजे आपल्या मुलांना लहानपणीपासून चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे जेणेकरून त्याचा फायदा होईल. तो खूप मोठा डिसिजन होता. नंतर मला म्हणजे या क्षेत्रात येण्यापेक्षा मला कॉमर्स घ्यायचं होतं, त्यासाठी मला 8वी पासून पुण्यामध्ये शिकवलं. हा त्यांच्यासाठी पण खूप महत्वाचा डिसिजन होता किंवा माझ्यासाठी पण. नंतर मग MBBS मध्ये पण गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं, त्याच्यासाठी पण मला वेळ दिला. आणि परत आता आम्हाला बॉन्ड असतो, पप्पांनी हे पण सांगितलेलं मला, आम्हाला बॉन्ड असतो 10 लाखाचा, म्हणजे जर तुम्ही रुरल सर्व्हिस नाही दिली तर तुम्हाला 10 लाख पे करावे लागेल, कारण गव्हर्नमेंटनी 6 वर्ष तुमच्यावर खर्च केला असं म्हणून. पप्पा म्हणे तुला पीजीचा अभ्यास करायचा असेल तू अभ्यास करायला निवांत आहे, मी 10 लाख रुपये भरतो, काही प्रॉब्लेम नाही. पण त्यातही मी आपल्या चांगली मला PHC मिळाली, तिथे पण तिथल्या कर्मचाऱ्यांचं चांगलं योगदान मिळालं की मॅडम तुम्ही अभ्यास करताय, अभ्यासाकडे जास्त लक्ष द्या. आम्ही ड्युटीचं थोडंफार असेल, इमर्जन्सी नसेल तर तेही हँडल करायचे. नंतर परत हे माझं पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन नाही झालं ह्या नीट पीजीच्या ह्याच्यामध्ये, तेव्हाही पप्पांनी मला खूप दिलासा दिला की ठीक आहे, मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं तर आपण आणखी एकदा ट्राय करू. मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात. आई वडिलांचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो मुलांच्या शिक्षणामध्ये, आणि एक दिलासा असेल मनामध्ये तर आपण कितीही प्रयत्न करू शकतो आणि कुठल्याही परीक्षा पास करू शकतो. आता सांगितलं की मला खरं तर कॉमर्स घ्यायचं होतं, पण तुम्ही इकडे नीट कडे किंवा MBBS कडे कसं वळालात किंवा म्हणजे तुम्हाला कसं इकडे यावं वाटलं?
त्यामध्ये महत्वाचं म्हणजे 2014-15 मध्ये माझी 11वी-12वी झाली. त्या दरम्यान सायन्स या क्षेत्राला जास्त महत्व होतं. आणि कसं शाळेमध्ये ना काही टॉप 10 मध्ये असल्यामुळे ते एक बर्डन होतं डोक्यामध्ये, की एक बर्डन होतं असं डोक्यावर की तुम्ही हुशार लोक आहेत, तुम्ही हुशार, मग तुम्ही सायन्स घ्यायला पाहिजे, तुम्ही कॉमर्सकडे का जाताय. आणि तो विचार कुठेतरी डोक्यामध्ये होता की मग आपण चुकीचं तर नाही डिसिजन घेते की आपण कॉमर्स घेतोय. मग सगळे एवढं सांगतात याचा अर्थ काहीतरी असेल आपल्यामध्ये, मग एक ट्रायल देऊया म्हणून मग सायन्स घेतलं. मग MBBS ला पण लागला आणि आता MD पण होत आहे. मग ते कुठेतरी एक शिक्षकांचा सल्ला किंवा आपल्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींचा सल्ला हा फायदेशीर ठरला. नाहीतर मग आपण दुसरीकडे कुठेतरी असतो. पण आता जिथे आहेत ते पण खूप चांगल्या ठिकाणी आहोत. आता आपली MD साठी शासकीय महाविद्यालय मिरज या ठिकाणी नियुक्ती झाली, समजा निवड झाली, तर त्याबद्दल तुम्हाला आता काय वाटतं नेमकं? मी प्रथम ईश्वराचे आणि माझ्या आईवडिलांचे धन्यवाद करेन की मला माझ्या मेहनतीला यश आलं. कारण मेहनत सगळेच करतात, पण यश येणं तितकंच महत्वाचं आहे. आणि मला एवढं चांगलं कॉलेज मिळालं, गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं आणि ब्रांच पण खूप चांगली मिळाली. आणि माझा ब्रांच घेण्यामागचा उद्देश एक, मला MD मेडिसिन व्हायचं होतं, पण काही कारणास्तव ते नाही मिळालं मला. मग त्यामुळे मग त्याच्यानंतर मला काहीतरी असं करायचं होतं की जेणेकरून पेशंट सोबत कॉन्टॅक्ट येईल किंवा ICU केअर स्पेशालिटी थोडंसं. मग अॅनेस्थेशिया हे मी म्हणून निवड केली आणि चांगल्या कॉलेजला मिळालं आणि छान आहे सगळं. बरं, आता बरीच मुलं नीटचा आणि JEEचा अभ्यास करतात, तर त्या मुलांना आपण काय सांगाल? रिझल्टचा विचार नका करू. महत्वाची गोष्ट प्रयत्न करणं आपल्या हातामध्ये. आपण प्रयत्न फक्त करू शकतो. आपण ज्या दिवशी तिथे गेलो त्या दिवसापासून प्रयत्न करायला चालू करायचे. रिझल्ट हा एक्झाम दिल्यानंतरचा प्रश्न आहे. तुम्ही विचार कधी करणार रिझल्टचा की माझा नंबर लागेल की नाही, मी याच्यामध्ये टिकू शकेल की नाही, हे आपण कधी ठरवणार? ज्या दिवशी आपण पेपर देणार नीटचा पेपर दिल्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा हा माझा एवढा रिझल्ट येतोय, मग मी आता काय करायला पाहिजे. त्याच्या अगोदरच्या दिवसापर्यंत आपलं हेच काम राहील की आपण अभ्यास करणं. जे काही गोल आहे तो ज्याचा नंबर 1 येणार आहे नीट मध्ये, तो पण हाच विचार करतो की माझा लागेल की नाही, आणि जो शेवटी येतो तो पण हाच विचार करणार की माझा लागणार की नाही. त्यामुळे आपण प्रयत्न करणं फक्त आपल्या हातामध्ये. प्रयत्न करत राहा आणि होप सोडू नका. चालतंय, धन्यवाद. आपण विश्वमधून साठी एवढा वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपणास पुढील कार्यासाठी म्हणजे MD आपण करताय त्यासाठी आमच्या सर्व टीम कडून खूप खूप शुभेच्छा.